माझ्याकडे कोल्हापुरी तांबडा पांढरा चिकन थाळी, मटन थाळी, फिश थाळी, कोंबडी वडे अशा सर्व प्रकारच्या थाळ्या उपलब्ध आहेत। चिकन किमा आहे सावजी मसाल्यातला। हे पालकचे पराठे आहेत आणि हिंगोलीमध्ये त्याला धपाटे बोलतात। त्यामुळे सगळ्यांना डाळ भात आहे। मिसळ पाव, भरलेली वांगी, शेवभाजी, कांदा भजी 25 रुपये प्लेट लागलेली। सुरमई आहे, प्रॉन्स आहे, पापलेट आहे, बोंबील आहे। ही मी बनवत आहे ही मसाला फिंगर आहे। कडकनाथ सर असं एक चिकन आहे, हे आजारांवर एक उपयोगी आहे असं ते। तर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं N4 नाईकच्या आणखी एका नवीन व्लॉग मध्ये। तर आजचा हा व्लॉग हा पार्ट 2 असणार आहे। आपण आता आहोत मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स BKC येथे। तर BKC येथील MMRDA ग्राउंड येथे महाराष्ट्र सरकार आयोजित श्री महालक्ष्मी सरस प्रदर्शन 2024चं आयोजन केलं गेलं आहे। तर आजच्या व्लॉग मध्ये आपण या प्रदर्शनातील विविध प्रकारचे खाद्यपदार्थ एक्सप्लोर करणार आहोत। आणि या सर्वांची खासियत अशी आहे की आपल्या भारत देशातील विविध राज्यातील त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा तुम्ही इथे आस्वाद घेऊ शकता। या महालक्ष्मी सरस प्रदर्शन 2024चा पार्ट 1 ह्या आधीच माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेलं आहे, ज्यामध्ये हॉल A, B आणि C आपण कव्हर केलेलं आहे। या तिन्ही हॉलमध्ये फक्त विविध प्रकारची उत्पादनं होती। तर तुम्ही पार्ट 1चा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती पाहू शकता। तर आता महालक्ष्मी सरस प्रदर्शन 2024चा आराखडा आहे आणि आता आपण हॉल नंबर F इथे जाणार आहोत। तर आता हॉल नंबर F आहे आणि जिथे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आपल्याला मिळणार। तर सकाळी 10 वाजता एक्झिबिशन सुरू होतं आणि जर तुम्ही 11, 11:30 सुमारास येत आहे तर तुम्हाला विविध प्रकारचे नाश्त्याचे पदार्थ मिळतील। तर देशभरातून आणि राज्यभरातून महिलांचा इथे सहभाग आहे आणि तुम्ही इथे बघताय की कशा प्रकारे कुकरच्या शिट्ट्यांचा आवाज, मिक्सरचा आवाज इथे येतोय। महिलांची लगबग सुरू आहे जेवण बनवण्यासाठी। खऱ्या अर्थाने या सर्व महिला अन्नपूर्ण आहे। या महालक्ष्मी सरस प्रदर्शनातील सर्व खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सना गॅस पाईपलाईनची सुविधा पुरवण्यात आलेली आहे, त्याचबरोबर शेगडी पुरवण्यात आलेली आहे, वॉश बेसिन आहे, रेफ्रिजरेटर आहे, त्यामुळे महिलांसाठी सर्व काही सुलभ झालेलं आहे। हे बघा, असं गॅस सिलेंडरच्या ऐवजी गॅस पाईपचा इथे उपयोग केलेला आहे। त्याचबरोबर जागोजागी असे फायर मार्शल्स ठेवलेले आहेत, तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण काळजी घेतलेली आहे। तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सरकारने खूप उत्तम असं नियोजन केलेलं आहे। तर आता स्टॉल नंबर 36 आहे, करवीर निवासिनी स्वयंसहायता समूह, जिल्हा कोल्हापूर। मुंबईकरांसाठी कोणती स्पेशल मेजवानी घेऊन आला? कोल्हापूरहून आलेलो आहोत। माझ्या गटाचं नाव आहे करवीर निवासिनी महिला बचत गट। महाराष्ट्र शासनाच्या या महालक्ष्मी सरस 2023-24 मध्ये आपल्या खवय्यांचं खूप स्वागत आहे। माझ्याकडे कोल्हापुरी तांबडा पांढरा चिकन थाळी, मटन थाळी, फिश थाळी, सोलकढी, कोंबडी वडे अशा सर्व प्रकारच्या थाळ्या उपलब्ध आहेत। चिकन थाळीच्या 300 रुपये दर आहे, प्लस वडे घेतले तर 100 रुपये, 350 रुपये चिकन थाळी, मटन थाळी 400 रुपये आहे आणि फिश थाळी साईज नुसार तुम्हाला उपलब्ध आहे। स्टॉल नंबर 43 आहे, रेणुका माता स्वयंसहायता समूह, जिल्हा बीड। आम्ही बीड जिल्ह्यामधून सहजासहजी प्रत्येक वर्षी सरसला येतो, पण विशेष म्हणजे बीडचा न प्रकार घेता आम्ही नागपूरचा सावजी प्रकार घेऊन महालक्ष्मी सरसला येतो। ही आहे मटनची कलेजी आहे, सावजी मसाल्यामधली आहे आणि हे सावजी मटन आहे रश्श्यामधलं, हे सावजी चिकन आहे आणि हे चिकन किमा आहे सावजी मसाल्यातलं, हे सुकं चिकन आहे, हे पण सावजी मसाल्यामध्ये तयार केलेलं आहे आणि ही चिकनची कलेजी आहे सावजी मसाल्यातली। तर आम्ही असे सगळे प्रकार घेऊन सरसला प्रत्येक वर्षी येतो। तसं प्रॉपर आम्ही बीड जिल्ह्यामधलेच आहात, पण माझी जी मिसेस आहे ती विदर्भामधली आहे आणि ती तिकडले नागपूरचे मसाले घेऊन हे आम्ही दोघं मिळून हे ट्राय करतो आणि खरोखर लोकांचा मुंबईमध्ये खूप आम्हाला आज 10 वर्षापासून प्रतिसाद भेटतोय। असाच भेटत राहावा ही आमची सर्वांना विनंती आहे। साधारण आमच्याकडे सुक्यामध्ये जर घेतले तर मटन 350 रुपये थाळी आहे आणि सुक्क चिकन 300 रुपये थाळी आहे आणि ग्रेव्हीमध्ये जर घेतले तर 50-50 रुपये कमी होतात। खारडा चिकन, खारडा मटन पण असतं आमच्याकडे। आमचा स्टॉल नंबर 37 आहे। आम्ही सर्व इथे व्हेज खाद्यपदार्थ घेऊन आलेले आहे। त्यामध्ये तुम्हाला इथे पिठलं भाकर मिळू शकते, इथे भरीत केलेले आहे वांग्याचे, हे काळा रस्सा आहे, ही मासवडी आहे, हे आपण हुरड्याचे थालपीठ देतो, त्यासोबत हे हिरवा ठेचा आहे, लाल चटणी आहे, लोणचे, दही पण देतो। ही एक आपण थाळी वाढलेली आहे जी कस्टमर्सला आपण सर्व करतो। त्यामध्ये तुम्हाला वांग्याची भरीत मिळते, पिठले मिळते, भाकर मिळते,
आणि ठेचा, लोणचं, कांदा मिळतो. साधारण दर काय त्यांचे? यांचे दर आहे, आता ही आपण कस्टमाइज थाळी दिलेली आहे, तर ही भरताची थाळी वगैरे आपण 120 रुपीजला सर्व केलेली आहे. तर मासवडीची जी थाळी येते त्याच्यामध्ये ही मासवडीच्या 3 पीस येतात, हा आमटीचा रस्सा येतो, इकडे व्हाईट राईस येतो आणि एक बाजरीची भाकर येते. तर त्याची प्राइसिंग आपण 150 रुपीज एवढी ठेवलेली आहे. आणि आम्ही आलोय लोणी बुद्रुक, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर येथून. आणि आपल्याकडे दुधाचे खरवस सुद्धा मिळते आणि भाजणीचे पीठ, ज्याला आपण उडदाचे थालीपीठाचे पीठ बोलतो, ते पण आहे. तर आता स्टॉल नंबर 62 आहे. आम्ही ठाणे जिल्ह्यातून अंबरनाथ तालुका वांगणीमधून आलेलो आहे. आज आम्ही आगरी जेवण घेऊन आलोय. आगरी पद्धतीचं झणझणीत आणि रुचकर असं घरगुती जेवण. हो, आज आम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवलं होतं, वडापाव बनवला होता, मिसळपाव बनवलं होतं, त्याच्यानंतर उपमाही होता आणि वडा मिसळही होते. आता दुपारच्या जेवणामध्ये व्हेज मध्ये आमच्याकडे आहे ही व्हेज थाळी आहे, ज्यामध्ये अख्खा मसूर, भेंडा फ्राय आणि ही आमच्याकडे मिठी पुरी म्हणून बोलतात, तांदळाची भाकरी, त्याच्याबरोबर मिरगुटली दिलेली आहे. आणि ह्याची प्राइस 150 रुपये. आणि मिसळपावची प्राइस लावली होती आम्ही 30 रुपये लावली होती. आणि हे आपल्याकडे आहे पिठलं भाकरी बोलतो आम्ही, म्हणजे झुणका भाकरी, त्याच्याबरोबर ठेचा, मिरगुटले आणि हे लोणचं दिलेले, ज्याची प्राइस आम्ही 60 रुपये लावलेली आहे. आज आम्ही स्वीट मध्ये मोदक बनवलेले आहेत, मोदक 50चे 2 असणार आहेत. माझं स्टॉल नंबर 9 आहे. हे नागपूर ग्रामीण मधून आले. आणि मुंबईकरांसाठी कोणती स्पेशल मेजवानी घेऊन आला? मुंबईकरांसाठी आम्ही नागपूरचं स्पेशल सावजी चिकन मटन, हे चिकन आहे, सुखं चिकन आणि ही करी, त्याच्यानंतर झुणका भाकर आहे, वांग्याचं भरीत स्पेशल, झुणका भाकरी, ज्वारीची भाकरी आहे, ज्वारीची भाकरी. दर काय साधारण? याचा झुणका भाकरचा तुम्हाला 50 रुपये पर प्लेट, चिकनचं तुम्हाला 200 रुपये पर प्लेट, त्यामध्ये चपाती किंवा भाकरी आणि भाजी. ही सांबार वडी आहे, इकडे जी कोथिंबीर वडी म्हणतात ती सांबार वडी स्पेशल हिवाळ्यामध्ये बनत असते. तर आता स्टॉल नंबर 25 आहे, दुधाधारी महाराज स्वयंसहायता समूह. नमस्कार, कुठनं आलात तुम्ही? आम्ही हिंगोली जिल्ह्याहून आलो. हे झुणका भाकर म्हणते याला, बेसन भाकर, 50 रुपये रेट आहे याचा. हे पालकचे पराठे आहेत आणि हिंगोलीमध्ये त्याला धपाटे बोलतात, आणि बरोबर दही आहे, त्यामुळे दही धपाटे. आणि याचा पण 50 रुपये रेट आहे. पुरी भाजी आहे, याचा पण 50 रुपये रेट लावला, 5 पुरी आणि 20 रुपये रेट लावला याचा. पकोडे आहे. आता स्टॉल नंबर 22 आहे, सभ्यता स्वयंसहायता समूह, जिल्हा वाशिम. वाशिमवरून कोणते खास खाद्यपदार्थ घेऊन आला? मी पुरण मांडा आणलेला आहे, त्याच्यानंतर साधा मांडा आहे, त्याच्यानंतर तांदूळाची खीर सुद्धा आहे त्या साध्या मांड्यासोबत, त्याच्यानंतर साबुदाणा वडा आहे, त्याच्यानंतर कांदा भजी सुद्धा आहे. कांदा भजी 25 रुपये प्लेट लावलेली. पुरण मांडा 100 रुपये आहे. पिठलं भाकरी आणि ज्वारीची भाकरी 50 रुपये आहे. बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत 60 रुपये आहे, आणि त्याच्यासोबत दही पण आहे. तर आता स्टॉल नंबर 18 आहे, नाशिकवरून कोणते खास खाद्यपदार्थ घेऊन आले? तर आम्ही नाशिकवरून खास पदार्थ म्हणजे आमची भरलेली वांगी, बाजरीची भाकरी, त्यानंतर झुणका भाकर, मिसळपाव, तसेच शेवभाजी आणि हुरड्याचं थालीपीठ. त्याचबरोबर आमची पुरणपोळी पण आहे खापरावरील. आणि तसेच आमची नाशिकची स्पेशालिटी म्हणजे आमची पाणीपुरी. आमच्या मिसळपावची प्राइस आहे 80 रुपये प्लेट. भरलेली वांगी, शेवभाजी, भरीत भाकरी आणि झुणका भाकर याची प्राइस आहे 80 रुपये आणि व्हेज थालीची 150 रुपये. आता स्टॉल नंबर 12 आहे. नमस्कार, कुठनं आलात तुम्ही? वर्धा. आणि मुंबईकरांसाठी काय स्पेशल घेऊन आला? आम्ही स्पेशल पुरणाची पोळी घेऊन आलो. पुरणपोळी आहे, याचा दर किती आहे? याचा दर 50 रुपये दर आहे. हे चिली धपाटा आहे, याचा दर 50 रुपये आहे. आणि जेवण थाली आहे, व्हेज थाली, याचे दर 100 रुपये आहे. कोणती भाजी आहे? हे कोबी आणि मटरची भाजी आहे. हे सर स्पेशल याच्यामध्ये आहे नाचणी आणि बाजरीपासून बनवलेले बिस्किट आहे, तुपापासून. आमच्या बेकरीमध्ये हा तयार होतो. हा 100 रुपये दर प्रमाणे आम्ही विकतो. स्टॉल नंबर काय तुमचा? 34. आम्ही कोल्हापूरहून आलो. हे कोणती मागणी? हे मच्छी घेऊन. मॅरिनेट करून हो. सांगा जरा काय काय. सुरमई आहे, प्रॉन्स आहे, पापलेट आहे, बोंबील आहे. खाद्यपदार्थ तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, मटन, चिकन. चिकन थाळी 250 रुपये आणि मटन थाळी 350 रुपये. तर आता स्टॉल नंबर 26 आहे. आमचे पदार्थ आहे ढोकळा, मुंगोडी आणि पुरणपोळी. बटाटे वडे पण आहेत आणि ही लसणाची आक्षी आहे, चिले.
त्यांचे दर आहे. ढोकला देतो आम्ही हाफ 20 रुपये प्लेट आणि फुल 40 रुपये प्लेट. ढोकला एक चिला आहे 30 रुपयाचा. एक पुरणपोळी आहे आपली 40 रुपयाची. तर आता स्टॉल नंबर आहे 16. आम्ही धुळेहून आलेलो आहे. आमचं गाव संगणा, तालुका जिल्हा धुळे. आमची पूर्ण खानदेशी पुरणपोळीचा ताट आहे आमचा. खीर आहे, सार आहे, भात, पापड, पुरणपोळी आहे आणि ताव्याची असते तर ताव्याची पुरणपोळी आहे. प्राइस काय? प्राइस एका 200 रुपये ताट आहे. आणि हे काय इथे सर्व? हे इकडे कळण्याची भाकर आहे. शेवभाजी कितीला आहे? शेवभाजी 120 रुपये. 120. साधी पुरणपोळी 60 रुपयाला आहे. तर आता स्टॉल नंबर 15 आहे. जळगाववरून कोणते खाद्यपदार्थ घेऊन आले? खानदेशी भरीत, कळण्याची भाकरी, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, सांगत. चपाती, कढी, भरीत, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, हे थालीपीठ, कडधान्यांचं, ठेचा, दही, नाचणीचा पापड, लोणचं, बीट आणि सॅलड. आणि प्राइस काय ते थालीची? एक थाळी, एक भाकरी, भरीत, कढी याची प्राइस 100 रुपये. त्याच्यानंतर दुसरी भाकरी घेतली त्याची प्राइस 80 रुपये. त्याच्यामध्ये कढी येणार नाही, फक्त भरीत भाकरी येईल आणि याची प्राइस 50 रुपये. थालीपीठ आणि ठेचा. तर आता स्टॉल नंबर 14 आहे. मुंबईकरांसाठी काय स्पेशल खाद्यपदार्थ घेऊन आला? मी लातूरवरून स्पेशल थाळी मासवडी बेसन पिठाची आहे माझी. त्याच्यामध्ये बाजरीची भाकरी आहे, ज्वारीची भाकरी आहे, व्हेज बिर्याणी आहे, त्याच्यानंतर मठ्ठा आणि बाजरीची मसाला पुरी आहे. हा, सगळं काही मिळेल. हे टोटल सगळी थाळी 70 मध्ये देतो आम्ही. मठ्ठा 20 ला ग्लास लावलेला आहे आणि मसाला पुरी 30 ला आहे. तर आता स्टॉल नंबर 40 आहे. उन्नती स्वयंसहायता समूह, जिल्हा सिंधुदुर्ग. कोणकोणते खाद्यपदार्थ घेऊन आले? आम्ही ह्याच्या वड्याचं कोंबडी वडे पीठ आणलंय, आणखी मोदकाचं आणलेला आणि भाकरी, तांदळाची भाकरी होई ना त्याचे पीठ आणलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांना डाळ भात होईल. शाकाहारी जेवण मॅरिनेट काय करून ठेवला? या सुरमई, विसवण, पापलेट. फिश करीची प्राइस काय तुमच्याकडे? फिश जशी आमकाप मिळतात तशी आम्ही प्राइस लावतो. म्हणजे महाग मिळली तर आम्ही 400 450 पर्यंत ताट लावतो. सोलकढी आमची फेमस होता. मोदक आमचे एक नंबर काढलो आम्ही गेलो. तर हे बघा, आता त्यांचा मी मालवणी पद्धतीचा मोदक ट्राय केलाय आणि खूप सुंदर टेस्ट आहे. आणि याची जी प्राइस आहे ती आहे फक्त 30 रुपये. स्टॉल नंबर काय तुमचा? 67. आम्ही कोल्हापूरला आलोय. आमचं गाव उत्तूर आहे. आमचा तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, कोंबडी वडे आहेत, दम बिर्याणी आहे, मिसळ पाव आहे, पुरणाची पोळी आहे. हा पांढरा रस्सा आहे, हा तांबडा रस्सा आहे, हे चिकन मसाला आहे, तो मटन मसाला आहे. आमची चिकन थाळी आहे 250 रुपये, मटन थाळी आहे 300 रुपये. हा मिसळ पाव आहे 70 रुपये मिसळ पाव आमचा. तर आता स्टॉल नंबर 44 आहे. तर मुंबईकरांसाठी काय स्पेशल खाद्यपदार्थ घेऊन आला? आम्ही खास मुंबईकरांसाठी माठावरची गव्हांच्या पोळी पिठांची खास लांब पोळी घेऊन आलेलो आहे. की ते विदर्भामध्ये खूप फेमस आहे. पोळी ही बाजरीची भाकरी आहे. प्राइस काय? याची प्राइस आहे 50 रुपये 50 रुपये पर पीस. हे चिकन आहे. चिकन याच्यामध्ये 200 रुपये थाली आहे. हा, आज जो गुरुवार असतो ना लेडीज लोकांना, त्यांच्यासाठी स्पेशल साबुदाण्याचे वडे ठेवलेले आहेत. स्टॉल नंबर 32 आहे. संकल्प सिद्धी तर्फे हा स्टॉल लावलेला आहे आणि मेळघाटच्या आदिवासी बायकांनी बनवलेले आम्ही पदार्थ इथे लावलेले आहेत. आणि आज आम्ही इथे पापड लावलेले आहेत, लोणचे लावलेले आहेत, खजुराचं लोणचं आहे, आंब्याचं लोणचं आहे, कारल्याचं आहे, कमळाच्या देठाचं पण लोणचं आहे आणि हे दुसरे टमाट्याची चटणी आहे एकदम टेस्टी. साबुदाण्याची खिचडी 30 रुपये, साबुदाण्याची भजी 30 रुपये, साबुदाण्याचे वडे 50 रुपये आणि हे वेज कटलेट पण लावलेला आहे. स्प्रिंग रोल आहे, पनीर समोसा आहे आणि चीज रोल आहे. स्टॉल नंबर काय तुमचा? स्टॉल नंबर 30. जळगाव जिल्ह्यामधून आलो आम्ही, जामनेर तालुक्यामधून. खाद्यपदार्थ आमच्याकडे विशेष म्हणजे आमची आंबाडीची चटणी आहे खूप, फक्त 50 रुपयाला. शेवभाजी आहे, प्राइस फक्त 100 रुपयाला थाली देतो आम्ही. एक थाली 100 रुपयाला. एक भाकरी, चपाती, भाजी. हे नाचणीचे पापड आहे, नाचणीचा, उडदाचा, गहू ज्वारीचा आणि पिपडी. हमारा 6 नंबर है स्टॉल नंबर. खास हमारे दाल बाटी चूरमा, हम राजस्थान जयपुर से आए हैं. दाल बाटी चूरमा होता है, थाली होता है, 2 बाटी होती है, दाल होती है, लहसुन कटे सब्जी होती है, लहसुन की चटनी होती है, थाली बना कर चूरमे के लड्डू होते हैं 250 रुपए.
कचौरी होती है 60 रुपए की, आलू प्याज की कचौरी, मूंग दाल की 60 रुपए की है, 120 के दही वड़े है, 120 की टिक्की आलू पनीर की, हलवा मूंग दाल का 100 रुपए का, 150 के रबड़ी घेवर है। तर आता स्टॉल नंबर 58 आहे. आम्ही आमच्याकडे स्पेशल नॉनव्हेजचा चिकन मसाला, ग्रेव्ही मसाला आहे. तो व्हेज नॉनव्हेज दोन्ही ह्याला चालतो. हा आपला मसाला 70 रुपये ह्याची प्राइस आहे. आज आपण त्याच मसाल्यापासून शिप्पी आमटी बनवली. ही थाळी 120 रुपयाला आहे. त्यामध्ये शिप्पी आमटी, काळा वाटाणा, अजून गव्हाची खीर, एक भाकरी, एक चपाती, भात. तर आता स्टॉल नंबर 24 आहे. नमस्कार, कुठनं आलात तुम्ही? तर आम्ही गोंदियावरून आलो. तर मुंबईकरांसाठी कोणते खाद्यपदार्थ तुम्ही घेऊन आलात? मुंबईकरांसाठी आम्ही आणलाय लसणाच्या पाल्यापासून तयार केलेले चिले. लसणाच्या पाल्यापासून तयार केलेले चिले आहे आणि हे पपईचे बोंडे आहेत आणि सोयाबीन वडी. यांचा दर आहे 60 रुपये प्लेट. मसाला घालते सर याच्यामध्ये. याची प्राइस फक्त 40 रुपये आहे सर. तर आता स्टॉल नंबर 57 आहे आणि मुंबईकरांसाठी कोणती स्पेशल मेजवानी घेऊन आला? पालघर वरनं आम्ही सर स्पेशल कडकनाथ कोंबडीचं चिकन आणि आपले गावरान कोंबडे असतात ना, ते गावरान कोंबडे. हा बागडा आहे, हे कोळंबी आहे, मांदेली फ्राय आहे, सुरमई वगैरे आहे, पण ते आम्ही करायची बाकी आहे. कडकनाथ सर हे बघा इथे आहे. आता संपत आले, आम्ही दुसरे तयार करतोय आता. हा, जसं सेल झालं तसं आम्ही तयार करतो वेलेवर कडकनाथचं चिकन. प्राइस सर ते 300 रुपये थाळी. त्याच्यामध्ये 2 भाकरी येणार. कडकनाथची ही डिश पूर्ण भरून येणार. कांदा, लिंबू, पापड, राईस वगैरे सर्व पोट भरून जेवण 300 रुपयामध्ये देतो कडकनाथ. कडकनाथ सर असं एक चिकन आहे, हे आयुर्वेदिक आहे. त्याच्यामध्ये लोहाचं, प्रोटीनचं प्रमाण आवश्यक आहे आणि आपल्या शरीरासाठी ते आजारांवर पण गुणकारक कडकनाथ चिकन आहे. आजारांवर एक उपयोगी आहे असं ते. तर महालक्ष्मी सरसच्या खाद्य प्रदर्शनामध्ये मला माझा मित्र भेटलाय. तो तुझा युट्यूबर आहे, कोकणी इंडियन हा त्याचा युट्यूब चॅनल आहे. खूप आनंद आला त्याला भेटून. जरा त्याच्या प्रतिक्रिया घेऊया आपण, काय बोलतोय तो. ही कडकनाथ जी ओरिजिनल असते ना, ती आपल्याला कुठेच पाहायला मिळत नाही. म्हणजे त्यामध्ये सुद्धा ना फसवणूक होते. पण इकडे आहे ना, त्या ताईंनी मागे ठेवलेल्या आहेत कोंबड्या, तुम्ही बघू शकता. आणि हे कडकनाथचं चिकन आहे आणि अतिशय टेस्टी असतं. आणि हेल्थ बेनिफिट ह्याचे जे आहे ना, हेल्थ बेनिफिट सर्वात जास्त आहे. आणि माझंही चॅनल आहे कोकणी इंडियन, एक प्रवास करून यूट्यूब चॅनल आहे. आणि त्यामध्ये सुद्धा एक्झिबिशन आणि आपलं महालक्ष्मी सरस या एक्झिबिशन बद्दलही आपण ब्लॉग बनवले आहेत आणि ते अपलोड होतील आता. आणि आपले व्हिडिओ जे असतात ते इन्फॉर्मेटिव्ह आणि माहितीपूर्ण असतात. आणि ज्याप्रमाणे मला जसं प्रेम देतात तसंच या दादालाही प्रेम द्या. N4Nice चॅनल आहे आणि आम्ही सगळे कोकणातलेच आहोत, तर सर्वांना एक सपोर्ट करा. तर असा होता संपूर्ण एक्झिबिशन. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर कमेंट करा आणि N4Nice ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.